कसं बाजारचा दिवस, ज्यांना जरा घ्यायची सवय ते बाजारच्या दिवशी रिकामे राहतच नाहीत महाराज. नवरा बायको दोघं बाजारला गेलेले. आता तिच्या हातात पिशवी, तिच्या हातात ते लहान लेकरू. आता ते चाललेत पुढं आणि आता ते एक अशी गटार वाहत होती, तिथून चालले होते तिघही बी. हे मागं चाललं होतं पायात पाय अडकत आणि हे दोघं पुढं चाललेले होते. तिचा तो छोटासा मुलगा ती, आणि त्या लेकराला महिला म्हणजे ठेच लागली आणि हातातला बिस्किट पुडा त्या गटारात पडला. आता लेकराला काय कळतंय हो, परिस्थिती नाजूक आहे, कधी बिस्किट खायला मिळत नाही, बाजारचा दिवस आहे. छोटासा बिस्किट पुडा आईनं घेतलाय आणि ते रस्त्यानं खातंय, तो सुद्धा ठेच लागली ना, हातातला बिस्किट पुडा त्या गटारात पडला महाराज. आता त्या लेकरानं तसाच हात त्या गटारात घातला. आईनं त्याचा हात धरला आणि सांगितलं, बाळा, गटारात पडलेली वस्तू खराब झालेली असते, ती वापस घ्यायची नसते. मरू दे त्याला तसा, तिकडं मी तुला दुसरा नवीन बिस्किट पुडा घेऊन देते. हे कोणी सांगितलं? बोला ना, झोपल्या काय तुम्ही? हा मग बोला ना, हे कोणी सांगितलं? आईनं सांगितलं. गटारात पडलेली वस्तू खराब झालेली असते, ती परत वापस घ्यायची नसते. कोणी सांगितलं? कोणी सांगितलं? हा, त्याला पक्क लक्षात राहिलं काय, गटारात पडलेली वस्तू खराब झालेली असते, ती परत वापस घ्यायची नसते. थोडेसे पुढे गेले आणि जे माग पायात पाय अडकत होतं ते गटारात पडलं. आता ती बाई म्हणली, बाई बाजारचा दिवस आहे का काय माहिती महाराज, या दारुड्यांना बायका सुद्धा इतक्या चांगल्या मिळतात बिचाऱ्या, काय असेल तर असो, त्यांचं नशीब आहे महाराज, ते काय करावं त्याला, हे की नाही. बरं, हे इतके विचित्र असतात काय सांगू तुम्हाला, लय विचित्र असतात महाराज. एक तर असं निमेरात्रीचं दारू पिऊन आलं, बायकोला उघड दरवाजा नाही तर तोडतोच. ती म्हणली तोड, नको नको झाली, लाथ तोडतो, तोड म्हणली, उद्या तुलाच आणावं लागेल तोड, पण आज मेले तरी दरवाजा उघडीत नाही. तो म्हणला, अगं उघड, नाही उघडणार, तू दरवाजा उघडीत नाही, मी मरतो मग. ती म्हणली, 30 एकर जमीन गेली तेव्हा नाही मरा वाटलं तुला, आणि आता बायको दरवाजा उघडीत नाही म्हणून मरा वाटतंय, मर खुशाल मर. ते इतकं चॅप्टर महाराज आमच्या नगर जिल्ह्यामध्ये बरं का. तुमच्याकडे कशी अशी गावात घर आहे तसे आमच्याकडं नाही, जिकडं वस्ती पाणी तिकडं आमचे घर. आमच्या तिकडचं सांगते, मरणाचा पाऊस झालेला, असं पाणी वाहत होतं, हे तिथं गेलं, लटलट त्या हातानं दगड उचलायचा प्रयत्न केला आणि सांगितलं, ऐकते का, टाकू का उडी? ती म्हणली, टाका टाका. ती लई डेंजर होती महाराज, वैतागलेली होती ना, तिला वाटलं कशाचं मरता येईल कशाचं काय, यानं दगड उचलला आणि त्या विहिरीत असा, हा राईट असा डोबा आवाज आला महाराज. डोबा आवाज आला की तिला वाटलं खरंच पडलं का काय. आता तो बायकोचा जीव, तिनं कडी उघडली आणि विहिरीकडे पळाली. तेवढ्यात ही आत घुसलं, यानं आतून कडी लावून घेतली आणि खिडकीतून तिला हात करून म्हणता, अगं मी विहिरीत नाही घरात आहे. आता काय सांगावं, एवढे विचित्र असतात महाराज हे. आता हे गटारात पडलं, त्या बाईला वाटलं, बाई बाजारचा दिवस आहे, गावचे लोक इथं बाजार करायला येतात, त्यांनी जर या असं गटारात अवसान पाहिलं तर लोक लय नाव ठेवतील. त्या बिचारीला कायम इज्जतीचं टेन्शन महाराज, कायम इज्जतीचं टेन्शन. आता किती सांगा, मेलो आम्ही सांगू पण आता काय करावं आहे का नाही. आता ते गटारात पडलं, तिनं पाहिलं, म्हणजे ओ या बाहेर, ओ बाहेर या, ओ बाहेर या. ते 5 वर्षाचं लेकरू म्हणते, आई थांब. कळलं तुम्हाला? 5 मिनिटापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं, गटारात पडलेली वस्तू खराब झालेली असते, ती परत वापस घ्यायची नसते, त्याला मरू दे तसा तिकडं, आपण दुसरा नवा घेऊ. अहो, ह्या लेकराला जसं शिकवलं, जसं सांगितलं तसंच लेकरू घडतं महिला मंडळ, बरोबर आहे की नाही.